2 दिवसापूर्वी शिवनेमधील दांगट पाटील नगरमध्ये पाण्यात अडकलेल्या कुत्र्यांसाठी बचाव पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले होते। ही घटना ताजी असताना आज शुक्रवारी पुन्हा एकदा बचाव पथकाला शिवनेमध्ये धाव घ्यावी लागली। 11 वर्षीय माऊली रामा चव्हाण या शालेय विद्यार्थ्याने पोहायला नदीपात्रात दुपारच्या सुमारास उडी मारली, मात्र तो बाहेर आला नाही। यानंतर त्याच्या सोबत असलेल्या मित्राने घाबरून त्याचे कपडे घेऊन त्याचं घर गाठलं होतं। दरम्यान बचाव पथक आणि पोलिसांना ही बाब समजेपर्यंत शुक्रवारची रात्र झाली होती। त्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाल्याने रात्री बचाव आणि शोध कार्य थांबवण्यात आलं होतं। त्यानंतर ते आज सकाळी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं होतं। यामध्ये प्रामुख्याने हवेली आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले, निलेश जाधव, संजय चोरगे, सागर पाटील, वैभव भोसले, उत्तम पिसाळ आणि अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी प्रमोद मरळ, फायरमन रमेश बिलारे, अनिल कांबळे, धर्मराज माने, विकास ओवाळ यांच्या माध्यमातून शोध कार्याला सुरुवात करण्यात आली होती। यामध्ये नदीपात्रातील जलप्रवाहात असलेल्या खडकाच्या कपारी, झुडपं यांच्यामध्ये बांबूच्या साहाय्याने आणि गळ टाकून शोध मोहीम राबवण्यात आली। मात्र अनेकदा येत असलेल्या पावसाच्या सरीमुळे या शोध मोहिमेत अडथळे निर्माण होत होते। यावेळी उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तर काही स्थानिक नागरिकांनी देखील या दोन्ही बचाव पथकांना शोध कार्यात मदत केल्याचं पाहायला मिळाले। एकूणच या पूर्ण मोहिमेदरम्यान चव्हाण कुटुंबियांसह नदीजवळ येणारा प्रत्येक जण हळहळ व्यक्त करताना दिसत होता। तर या भागात अनेक लहान मुले दररोज येत असतात, त्यांना कोणी हटकलं तर ते उलट बोलतात। त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी चेकमेट टाइम्सशी बोलताना व्यक्त केलंय।